एक असतं लव्ह ॲट फर्स्ट साईट, एक असतं लव्ह ॲट फर्स्ट बाईट, एक असतं लव्ह ॲट फर्स्ट स्निफ. म्हणजे कधी कधी असं असतं ना, म्हणतो ना आपण की पहिल्या एका म्हणजे नाही का भेटीतच आपल्याला कळतं की हा ते तसं फ्रेंडशिप्स मध्ये पण असतं. बरोबर. हो की नाही? म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट सारखं फ्रेंडशिप ॲट फर्स्ट साईट पण असू शकतं. तर आजचा एपिसोड आम्ही त्यावरच घेऊन आलो आहोत की अशा आपण मैत्रीची सुरुवात होत असतानाच कसं ओळखायचं की ही मैत्री खरंच टिकणारी आहे, या मैत्रीत केवढी धमक आहे, ताकद आहे, की ही वरवरची मैत्री आहे बाबा. बरोबर. म्हणजे किंवा कदाचित ती तुमच्या तेवढी कॉन्टॅक्टमध्ये किंवा तुमच्या आसपास ती मुलगी तेवढी दिसत नाही तुम्हाला, पण तुम्ही लांबून स्पॉट करू शकता अशा कुठल्या तरी गोष्टी की अरे हिला काहीतरी करून मैत्रीण बनवायचंय आपल्याला, आणि मग यू टार्गेटिव्हली अचीव्ह टू गो अराउंड देम, आणि मे बी तुमची खरंच मैत्री नंतर काही गोष्टीमुळे फुलू शकते. कारण की चांगल्या मैत्री आहेत जगामध्ये, आपल्याला फक्त त्या स्पॉट करता आल्या पाहिजे, जेणेकरून आपण म्हणजे नाही का लाईफमध्ये असे लोक आपल्या आजूबाजूला सर्कल बनवून घेऊ शकतो की जे आपल्या लाईफमध्ये पुढे नेऊ शकतील. तर आजचा एपिसोड त्याच्यावरच आहे. दिस इज एस अँड दिस इज जी अँड वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. इथे तुम्हाला असे सगळे व्हिडिओज मिळतील जे मुलीं आणि बायकांच्या इतक्या कामी पडणार आहेत, आणि तुम्ही आम्हाला असं थँक्यू SNG म्हणणार आहात. पण त्याआधी तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूयात. ओके. तर सगळ्यात पहिला महत्वाचा पॉइंट आहे, एखादी अशी मुलगी जर तुम्ही स्पॉट केली जी तुमचं क्लिवेज दिसते किंवा तुमचं वॉर्डरोब माल फंक्शन होतंय आणि तिने तुम्हाला व्यवस्थित बाजूला घेऊन ते शांततेत पॉइंट आउट करून दिलंय, बरोबर, तिला मैत्रीण बनवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे कधी कधी होतं की तुमची झिप ओपन राहिली आहे जीन्सची, किंवा तुम्ही असा टॉप घातलाय ज्यातनं रिव्हील होत आहे तुमचं क्लिवेज आणि तुम्हाला नाही दिसू द्यायचंय, तुम्ही एखाद्या फंक्शन मध्ये आहात आणि काहीतरी वॉर्डरोब माल फंक्शन झालंय, किंवा तुमची पॅन्ट अगदी म्हणजे राक्षसी चुकीच्या ठिकाणी फाटली आहे. पण अशा विचित्र सिच्युएशन्सला पण ती तुम्हाला शांततेत बाजूला घेऊन सांगते की हे बघ असं असं झालंय, जरा नाही का तू ते नीट करून घे. बरोबर. अशा मुलीला मैत्रीण बनवायलाच हवं. राईट. आता क्वालिटी नंबर 2, अशी मुलगी जी स्वतःसाठी उभी राहते किंवा स्वतःसाठी भांडताना, स्वतःचा हक्क मिळवताना ती मागे पुढे बघत नाही, किंवा तिला एखादं ओपिनियन मांडायचं असेल, मत मांडायचं असेल, तर ती पुढे मागे न बघता 4 चौघांसमोर अनअपॉलॉजेटिकपणे ते मांडते. हो. अशी मुलगी आपल्याला वाटते की हा यार, ही माझी मैत्रीण असती ना तर ही माझ्यासाठी पण अशीच उभी राहिली असती. हो. राईट. म्हणजे त्यांच्यात ही क्वालिटी आहे की दे कॅन स्टँड फॉर जस्टिस, दे कॅन से इट आउट लाऊड इफ समथिंग इज गोइंग रॉंग. अशा मैत्रिणी स्वतः आयुष्यात पुढे जाणार आहेत हे तर म्हणजे आलंच, पण त्यात तुम्हाला सुद्धा आयुष्यात पुढे नेतील. कारण की ही क्वालिटी आहे ना, त्या ह्या सगळ्यांवर प्रोपोगेट करतात. जर ती स्वतःला डिफेंड करू शकते आणि स्वतःच्या चांगल्या जवळच्या लोकांना डिफेंड करू शकते, तर तुम्ही विचार करा अशी मुलगी जेव्हा तुम्हाला सपोर्ट सिस्टीम म्हणून तुमच्यासोबत, मैत्रीण म्हणून तुमच्यासोबत असेल, तर ती तुम्हाला लाईफमध्ये कितीतरी अशा गोष्टी असतील ज्या कदाचित तुम्हाला एकट्याने चटकन अचीव्ह नाही होणार आहेत, तर तिच्यासोबत तुम्हाला कदाचित मिळवता येतील. राईट. बरोबर. आणि असं काही नाही की भांडून आर्ग्यू करूनच, पण सहज सुंदर पद्धतीने पण जर ती मुलगी स्वतःसाठी उभी राहत असेल तर तशी मुलगी नक्की तुमची मैत्रीण तुम्ही करा. आता क्वालिटी नंबर 3, जी की सहज येता जाता तुम्हाला दिसेल, आणि जर तुम्ही ती स्पॉट केली तर तिला आपल्या मैत्रीच्या जाळ्यात अडकवायचं एवढं लक्षात ठेवा. लेट मी टेल यू व्हॉट दॅट क्वालिटी इज. की जी मुलगी जेन्युनली तुम्हाला अगदी सहजपणे येता जेता कॉम्प्लिमेंट देऊन जाते. अरे, आय मीन जस्ट टेल मी की हे कधी कुठल्या मुलीने केलंय आणि तुम्हाला असं नाही वाटलंय की नाही 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 यार, म्हणजे असं नाहीच होत, तुम्हाला असं वाटलंच आहे की ही पाहिजे मला मैत्रीण म्हणून. का? तर याच्या मागे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर हे की ती स्वतः इतकी सिक्युअर आहे की ती दुसऱ्या मुलीला कॉम्प्लिमेंट देऊ शकते, सहज देऊ शकते, आवाबावा न करता. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की जे लोक तुम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टी पॉइंट आउट करून त्यांना अप्रिशिएट करतात, ते लोक तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पर्सनली तुम्हाला ग्रूम व्हायला खूप हेल्प करतात. बरोबर. लेट मी टेल यू, लाईफ इज व्हेरी हार्श ऍट टाइम्स, इट इज व्हेरी डिफिकल्ट ऑल्सो. अशा वेळेला तुम्हाला चांगलं फील करून देणारे किंवा तुमच्या चांगल्या बाजू तुम्हाला आठवण करून देणारी लोक तुम्हाला असावी लागतात मुलींनो. त्यामुळे तुम्हाला सहज येता जाता कोणी कॉम्प्लिमेंट दिली की अगं छान दिसतायत केस,
किंवा अगं तू त्या दिवशी ते जे कविता लिहिली होतीस ना ती सुंदर होती, किंवा बघ तू ते जे कॅप्शन टाकलं होतं ते स्वतः लिहिलं होतंस का, छान लिहिलंस बरं का. अशा मुलींना मैत्रीण बनवून घ्या. बरोबर. बरं, क्वालिटी नंबर 4, अशी मुलगी जी तुम्हाला जर तुमचं काही चुकत असेल किंवा तुम्ही थोडंसं कुठे तुमचा रस्ता भरकटला असेल तर ती बरोबर तुम्हाला खेचून योग्य मार्गावर आणते, किंवा त्यावेळेस ती भलेही थोडीशी वाईट ठरते पण ती खरं सांगायला घाबरत नाही. आणि मला असं वाटतं की खरं सांगू शकत असेल एखादी मुलगी तुम्हाला तर ती एक उत्तम क्वालिटी आहे मैत्रीण असण्याची. कारण आयुष्यात पुढे गेल्यावर आपल्याला गोड गोड बोलणारी आणि वरचं बोलणारी खूप लोक मिळतात, पण खरं आणि परखड बोलणारी आणि ती आपल्या काळजीपोटी खरं बोलणारी लोक खूप कमी भेटतात. तर अशा मुलीला नक्की पकडून ठेवा आणि तिला जाऊ नका देऊ. बरोबर. आता नेक्स्ट क्वालिटी जी तुम्हाला जर कुठे दिसली तर तुम्हाला तिला मैत्रीण बनवून घ्यायचंय. ऍक्च्युली या क्वालिटीच्या बेसिसवर आपली पण मैत्री झाली की एकदा असं झालं होतं की आपण नाटकाची प्रॅक्टिस करून बाहेर आलो होतो आणि तिथे छान अशी सुंदर तिन्ही सांजेची वेळ होती आणि सुंदर वारं सुटलं होतं. असं म्हणजे नाही का बोचणारं नाही पण चांगलं असं गार सुंदर थंड असं नाही का शीतल वारं सुटलं होतं. आणि तू तिथे उभी होतीस, तू अशी म्हणली वारं आणि मला असं वाटलं ही मुलगी माझी मैत्रीण होणार आहे का. कारण की जर तू छोट्या छोट्या गोष्टी लाईफ मधल्या अप्रिशिएट करू शकते किंवा फुकटाच्या गोष्टींना तू अप्रिशिएट करू शकते आणि वाऱ्यासारखी गोष्ट जी सहज ओव्हरलुक करतात लोक की म्हणजे त्याला ना जसं कोण भाव पण नाही टाकत, हो अशी वस्तू तू व्यवस्थित अप्रिशिएट करू शकते. त्याचं तुला अप्रूप आहे, त्याचं कौतुक आहे. म्हणजे जर मी तुझ्यासाठी काही केलं तर तू त्याचाही अप्रूप ठेवशील, जर मी चांगली मैत्री तुला दिली तर तू त्याचा अप्रूप ठेवशील. ही क्वालिटी जी आहे ना म्हणजे फुकटा जाण असणं, एक्झॅक्टली ग्रॅटिट्यूड असणं, जाण असणं, ही अतिशय महत्वाची क्वालिटी जिला म्हणजे हे आहे ना की तिला छोट्या मोठ्या गोष्टींना अप्रिशिएट करता येतं, लाईफच्या चांगल्या गोष्टी ऑफरिंग्स ज्या मिळाल्यात त्यांना अप्रिशिएट करता येतं. अशा मुलींना मैत्रिणी बनवून घ्या. बरोबर. आणि सगळ्यात शेवटची क्वालिटी म्हणजे काही मुलींबरोबर काही तुम्ही वेळ घालवला, एखाद तास कुठे जाऊन आला किंवा हँगआउट करून आल्यावर ज्या तुम्हाला एनर्जी गिविंग वाटतात. म्हणजे थोडक्यात काय की तुमचा जो काही मूड असतो तो थोडासा एन्हान्स होतो किंवा तुम्हाला अजून छान पीसफुल वाटतं, आनंदी वाटतं. तर अशा एनर्जी गिवर्स बरोबर तुम्ही जेव्हा जाता, वेळ घालवता, तेव्हा असं वाटतं की हां यार मला मज्जा आली हिच्याबरोबर गप्पा मारून, किंवा एखादी मैत्रीण रस्त्यात सहज भेटून जाते आणि 10 मिनिटाचं बोलणं होतं आणि घरी आल्यावर आपला एक मूड छान असतो ना. तर दॅट इज अन अर्ली साईन की तिच्याशी बोलून तिच्याशी होणारा संवाद इतका सुंदर वाटतो तुम्हाला, फुलफिलिंग वाटतं किंवा तुमच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू पुट ऑन करतो, तो ॲड करतो आणि घालवत नाही, एनर्जी सक नाही करत, एनर्जी देतो. तर ही एक मोठी साईन आहे की त्या मुलीशी तुम्ही मैत्री नक्की करायला पाहिजे. येस. सो हे आमचे सायन्स होते. जर तुम्हाला हे कुठे स्पॉट झाले तर तिला मैत्रीण बनवून घ्यायचंय. सो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला एंटरटेनिंग वाटला. तुम्हाला अजून फ्रेंडशिप्सवर, फिमेल फ्रेंडशिप्सवर व्हिडिओज हवे असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट करून कळवा. दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी ओव्हर अँड आउट.